नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी आणि 9वीचं जे काही मराठीचं स्वाध्याय आहे त्याचं आपण प्रकरण वाईज स्वाध्याय अभ्यासत आहोत. आज आहे प्रकरण क्रमांक 6 या झोपडीत माझ्या या धड्याचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्कीच आपला चॅनल व्हिजिट करा. सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील आणि सर्व प्रश्न मी सोडून दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. कोणताही वेळ वाया न घालवता. तर पहा, इयत्ता 9वी विषय आहे मराठी आणि प्रकरण क्रमांक 6 या झोपडीत माझ्या आणि याचा जो स्वाध्याय आहे तो आज आपण कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या व्हिडिओवरती या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती असेच इम्पॉर्टंट महत्त्वाचे व्हिडिओ टाकत असतो आणि ते तुम्हाला नोटिफिकेशन यावा सबस्क्राईब करून, त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूयात. या झोपडीत माझ्या याचं स्वाध्याय आहे. तर प्रश्न क्रमांक पहिला आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो. व्यवस्थित लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या आणि तुम्ही जर या झोपडीत माझ्या हे जर प्रकरण आहे, धडा आहे किंवा जे काय आहे ते तुम्ही व्यवस्थित जर वाचला असेल आणि त्याचे ही प्रश्न जे आहेत ती तुमच्या लक्षात राहतील, उत्तरे लक्षात राहतील. पहा, कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यांतील फरक सांगा. आता याच्यामध्ये काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला फरक सांगायचा आहे. जसे की झोपडीतील सुख आणि महालातील सुख जे काय. आता झोपडी कोणाकडे आहे, तर गरीब माणसं जे काही अत्यंत गरीब आहेत, त्यांचे जे काही झोपडी आहे त्या झोपडीतील सुख म्हणजे झोपडीमध्ये आपल्याला लाईटीची सोय नसते, त्याचबरोबर जे काही वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक साहित्य असतात त्यांची सोय नसते. झोपडी जी असते ती एकूणच म्हणायला गेलं तर साधारण असते, गवताची असते आणि एकूणच एकदम साधेपणाची असते. आणि महालात जर पाहायला गेलं तर महालात वेगवेगळ्या लाईटीचा झगमग असतो, त्याचबरोबर फरशी असते. अतिशय महाल एकदम उत्कृष्ट दर्जाचा असतो आणि त्याच्यामुळे यातील तुम्हाला सुख जे काय आहे ते आपल्याला फरक सांगायचा आहे. म्हणजे झोपडीमध्ये राहिलं तर कोणतं सुख आहे गरीब व्यक्तीतील, त्यानंतर महालात जर तुम्ही राहिलं तर कोणतं सुख भेटेल ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. तर पहा उत्तर, झोपडीतील सुख. आता या ठिकाणी आपण पाहत आहोत झोपडीतील सुख. पैसा नसल्यामुळे तिजोऱ्या नसतात. झोपडीत काय असतं, झोपडीत साधारण गरीब कुटुंबातील व्यक्ती जो असतो तो झोपडीमध्ये राहत असतो आणि त्याच्याकडे कसलाही पैसा जे काही असतो तो पैसा नसतो आणि त्याच्याकडे मग पैसाच नाही तर तिजोरीची गरजच काय, आणि त्यामुळे घराला दाराचंही गरज नाही. या ठिकाणी आपण लिहिलेलं दाराला दोऱ्या लावण्याची गरज देखील नाही आणि त्यामुळे निवांत झोप लागते. का निवांत झोप लागते? कारण जी काही झोपडी आहे ती साधारण झोपडी आहे, गरीब कुटुंबातील झोपडी आहे आणि जी व्यक्ती त्या झोपडीमध्ये राहते ती व्यक्ती गरीब आहे आणि तिच्याकडे पैसा नाही आणि पैसा नसल्यामुळे तिच्याकडे तिजोरीची आवश्यकता नाही, तिजोरी नाही आणि त्यामुळे दाराला देखील कडी, आगळ, कुलूप लावायची गरज नाही, दोरा देखील नाही आणि त्यामुळे तो जो आहे झोपडीतील व्यक्ती जो आहे तो निवांत शांतपणे झोपत असतो. हे एक महत्त्वाचे सुख झोपडीतील आहे. तर महालातील सुख काय आपण पाहूयात. पैसा असल्यामुळे तिजोऱ्या असतात. आता महाल म्हणल्यावरती पैसा तर भरपूर असणार, लाईटीचं झगमगाट असणार आणि त्यामुळे पैशाने मिळणारी सर्व सुखे महालात मिळतात. परंतु एक या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी काय, तर या ठिकाणी जे आहे झोपडीला दाराला दोऱ्याचीही गरज नाही, कुलपाची गरज नाही आणि या ठिकाणी माणूस जो आहे तो शांत निवांत झोपत असतो. परंतु महालात काय असतं, पैसा असतो, सर्व सोना चांदी असतो आणि त्यामुळे चोरांच्या भीतीने महालात जरी सुख मिळत असेल तरी त्या ठिकाणी चोरांच्या भीतीने रात्रीची झोप लागत नाही. पहा पुढे, जमिनीवर झोपून ताऱ्यांकडे पाहण्याचा आनंद मिळतो. आता आवश्यक झोपडी म्हणजे आहेच, झोपडीला अंगण आलंच. आता अंगणामध्ये काय, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील किंवा उन्हाळ्यामध्ये असतील, जे काही आपले तरुण वर्ग आहे किंवा म्हातारा जो वर्ग आहे तो
दारात अंगणात झोपून ताऱ्यांकडे पाहता आनंदी झोपी जातो. परंतु तेच जर महालात जर पाहायला गेलं, तर त्या ठिकाणी झोपायला काय असतं, मऊ मऊ बिछाने असतात, गादी असते, प्रकाशाचा झगमगाट असतो आणि त्यामुळे महालामध्ये जरी आनंदी झोप लागत असेल, परंतु जमिनीवरती जे झोपणारं सुख असतं, झोपण्याचं जे सुख असतं, अंगणात जो झोपण्याचं सुख असतं, ते या महालामध्ये नाही आहे. इथे काय असतं, थंड हवा असते, ताऱ्यांकडे पाहता पाहता वेगवेगळी चित्रे तयार करता येतात आणि आनंदमय झोप लागते. परंतु या ठिकाणी आपण काय करणार आहे, महालामध्ये लाईटीचं झगमगाट पाहणार आहे, मऊ मऊ बिछाण्यावरती झोपणार आहे, परंतु आवश्यक तशी आपल्याला झोप लागेल का? नाही. पहा पुढे. प्रश्न क्रमांक 2 आहे, आकृती पूर्ण करा. आता या ठिकाणी आपल्याला आकृती पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला काय आहे? प्रश्न वाचूयात. झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना. आता झोपडीमध्ये जे काही लोक येतात, त्यांच्यासाठी काय काय भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत ते कवीने सांगितलेलं आहे. तर आपण ते भावना आपण पाहूयात. झोपडीत यायला कोणालाही व कशाचीही भीती नाही. झोपडीत कोणीही, कधीही, केव्हाही येऊ शकतो. त्याला कसलीही भीती नाही. झोपडीत कोणीही सुखाने यावे व जावे. झोपडीत काय आहे, तर कोणीही यावे, कधीही जावे, सुखाने यावं असं या ठिकाणी कवितेने सांगितलेलं आहे. झोपडीत मिळणारे सुख इंद्रालाही लाजवणारे आहे. कारण झोपडीमध्ये जे सुख मिळते ते महालात सुख मिळत नाही आणि म्हणूनच झोपडीत मिळणारे सुख हे इंद्रालाही लाजवणारे आहे. पूर्वी राजमहालात प्राप्त होणारी सर्व सुखे झोपडीत प्राप्त होतात. म्हणजे जे काही राजमहालात तुम्हाला पाहायला मिळतं सुख, ते झोपडीत देखील प्राप्त होतात, परंतु त्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा असतो. पहा पुढे. प्रश्न क्रमांक 3 आहे, झोपडीत निसर्गाचे सानिध्य आहे हे पटवून देणारी उदाहरणे आहेत, ती आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर या ठिकाणी मी उत्तर लिहिलं आहे, पण पाहू शकता. झोपडीत जमिनीवर झोपावे लागते. जसं की आपल्याला माहीतच आहे, महालात असो, राजमहालात असो, त्या ठिकाणी बेडवरती मऊ बिछाने असतात, गादी असतात, त्यावरती झोपायला मिळतं. परंतु झोपडीत आपल्याला काय करावं लागतं, तर जमिनीवरती झोपावे लागते. म्हणजेच भूमीचे सानिध्य मिळते. जे काही जमीन आहे तिचं आपल्याला सानिध्य मिळते. झोपता झोपता ताऱ्यांकडे आपल्याला पाहता येतं, म्हणजेच आकाशाचं व वृक्षांचेही सानिध्य मिळते. बाहेरचा मोकळा वारा मिळतो, श्वास मिळतो. अशा रीतीने झोपडीतील निसर्गाचे सानिध्य आहे, असं या ठिकाणी कवितेने स्पष्ट करून सांगितलं आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, तिजोरी हे उत्तर येईल असा एक प्रश्न तयार करायचा आहे. आता या ठिकाणी तिजोरी येईल असा एक प्रश्न तयार करायचा आहे. तुम्ही कोणताही प्रश्न तयार करू शकता. मी या ठिकाणी हा प्रश्न तयार केला आहे. सावकार आपला पैसा ज्यात ठेवतात त्याला काय म्हणतात, तर त्याला तिजोरी म्हणतात. तुम्ही या ठिकाणी दुसरा प्रश्न देखील तयार करू शकता. त्यानंतर पुढचा आहे काव्य सौंदर्य. बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं, तर काव्य सौंदर्य हा जो प्रश्न आहे तो सुटत नाही किंवा त्यांना सोडवायचा कसा हा माहीत नाही. तर समजून घ्या सर्वप्रथम सोडवायचा कसा. तत्पूर्वी समजून सांगण्याच्या आधी आपण जर व्हिडिओवरती अजूनही इथपर्यंत पाहिलं असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढच्या प्रकरणाचे धड्याचे जर प्रश्न उत्तरं पाहिजे असेल तर नक्कीच मला प्रश्न कॉमेंटमध्ये सांगा. मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईल, त्याचबरोबर धड्याचा स्वाध्याय देखील घेऊन येईल. तर पहा हा प्रश्न कसा सोडवायचा. तर हा जो आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो एक 2-3 लाईनी आहेत. कवितेच्या ज्या काही पंक्ती आहेत त्या आपल्याला व्यवस्थित वाचायच्या आहेत आणि वाचल्यानंतर प्रत्येक जो पंक्तीचा, काव्यपंक्तीचा काय अर्थ निघतो, काय अर्थबोध होतो ते आपल्याला वाक्यात स्पष्ट करायचं आहे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. पहा, तर या ठिकाणी मी एक केलेलं आहे, आपण पाहू शकतो. पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या, या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. जसं की विद्यार्थी मित्रांनो आपण जस्ट रिसेंटली आपण आता अभ्यासलेलं आहे, पाहुणे सौख्य माते, देवेंद्रही तोही लाजे. म्हणजे आपण इतक्यात अभ्यासलेलं आहे की माझ्या झोपडीत कोणीही केव्हाही येऊ शकता, कारण झोपडीत तेवढं सुख आहे आणि ते इंद्रालाही लाजवेल असं सुख आहे. हेच आपण या ठिकाणी आत्ता प्रश्न वाचलेला आहे. तुम्ही
रिपीट करून पाहू शकता. आता त्याचं उत्तर पाहूयात आपण. देवाचा राजा इंद्र हा स्वर्गात राहतो व स्वर्गात सर्व सुख असतात अशी कल्पना आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आनंदमय झोपडीचे वर्णन करताना म्हणतात की मनाची शांती हे माणसाचं सर्वात मोठं सुख आहे. ते सुख श्रीमंत, सत्ताधीश, राज्यलोक यांनाही त्यांच्या विवंचनेपायी मिळत नाही. असे सुख माझ्या झोपडीत राहणाऱ्या मला सदैव मिळते. माझ्या झोपडीत मला इतके पराकोटीचे सौख्य लाभते की माझी सुखे पाहून इंद्राला सुद्धा माझ्या सुखाचा हेवा वाटेल. झोपडीतील सुखाची महती सांगणारा विचारवरील ओळीत मी व्यक्त केला आहे, आपण पाहू शकता. पुढचा प्रश्न आपण घेऊयात, तो देखील सेम ॲज इट इज आहे. या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य आपल्याला स्पष्ट करायचं आहे. कोणता? दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. तुम्हाला तर समजायला हवं, कारण प्रश्न देखील खूप सोपा आहे. काय आहे प्रत्यक्षच तुम्ही व्यवस्थित काव्यपंक्ती आहे ते समजून घ्या आणि त्याचा अर्थबोध काय होतो हे लक्षात घ्या. दारास नाही दोऱ्या म्हणजे काय? त्या झोपडीला जे आहेत त्या झोपडीला दोऱ्या नाहीत. का दोऱ्या नाहीत? कारण तिथला जो माणूस आहे झोपडीतला तो गरीब व्यक्ती आहे आणि गरीब व्यक्तीकडे आपल्याला माहीतच आहे त्याच्याकडे पैसा नसतो. पैसा नावाची गोष्ट त्याला माहीत नसते. पैसा नसतो आणि तो गरीब असल्या कारणाने त्याला तिजोरीची गरज नाही आणि त्यामुळे तो निवांत झोप घेत असतो आणि त्याला चोरांची देखील भीती नाही आणि त्याच कारणाने दरवाजाला दोरा देखील नाही. या झोपडीत एवढं सुख आहे असं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण तेच या ठिकाणी पाहूयात. प्रस्तुत कवितेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन अतिशय समर्पक शब्दांमध्ये केलेले आहे. जे श्रीमंत असतात ते आपलं धन तिजोरीत ठेवतात, पण त्यांना चोराची सदैव भीती वाटत असते आणि त्या चिंतेने त्यांना धड सुखाची झोप देखील लागत नाही. उलट जर पाहायला गेलं तर झोपडीत राहणाऱ्यास चोरांची भीतीच नसते, कारण त्यांच्याकडे धनच नसतं, पैसाच नसतो आणि त्यांच्या झोपडीच्या दाराला कुलूपच काय तर दोरासुद्धा नसतो आणि त्यामुळे त्यांना निश्चितपणे शांतने सुखाची झोप लागत असते. आता या ठिकाणी जर पाहायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर पहा, झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करायचं आहे. या ठिकाणी झोपडीचं चित्र पाहायला मिळतं आणि हे महाल आहे. हे असे चित्र आहेत. पहा उत्तर. झोपडी. आता झोपडी ही एक पात्र आहे, आपण या ठिकाणी धरलेलं आहे. तू महाल आणि मी मात्र झोपडी, तरी मी तुझ्यापेक्षा अधिक सुखी आहे. आता महाल काय म्हणतो पहा. फालतू बकवास करू नकोस, माझ्याजवळ पैसा आहे, तुझ्याजवळ काय? पुन्हा एकदा झोपडी म्हणते, माझ्याजवळ पैसा नाही म्हणून तर मला तुझ्यासारखी चोरांची भीती विवंचना नाही. काय म्हणते? माझ्याजवळ पैसा नाही म्हणून तर मला तुझ्यासारखी चोरांची भीती विवंचना नाही. तर महाल काय म्हणतो? तुझ्याजवळ मऊ गाद्याही नाहीत. झोपडी परत म्हणते, नसतील तर काय झालं, पण निश्चित झोप मात्र मलाच येते. म्हणजे काय? शांततेची झोप मात्र मलाच येते. तर महाल पुन्हा एकदा म्हणतो, माझ्याकडे नोकर चाकर आहेत. झोपडी म्हणते, म्हणूनच सामान्य माणसाला तुझ्याकडे यायला मज्जाव असतो. महाल, खरं आहे, मी कबूल करतो की माझ्यापेक्षा तूच अधिक सुखी आहे. शेवटी महालाने झोपडीची जी काय आहे सुख आहे ते व्यक्त केलं आहे. उजळणी पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा. तर आपल्या ठिकाणी थोडक्यात ग्रामर आहे, समजून घ्या. उपमेय काय? आईची प्रेम आणि उपमान आहे सागर. उपमेय आहे आंबा आणि अपमान आहे साखर. तर उपमा, आईचे प्रेम सागरासारखे असते, आंबा साखरेसारखा गोड असतो. उत्प्रेक्षा, आईचे प्रेम म्हणजेच जणू सागरच, आंबा म्हणजेच जणू साखरच. रूप काय? वात्सल्य सिंधूत आई आणि साखररूपी आंबा. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या प्रश्नांची उत्तरं अजून हवी आहेत नक्की कॉमेंटमध्ये सांगा. मी त्या प्रश्नांची उत्तरं नक्की घेऊन येईल. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.